नमस्कार मित्रांनो, माझा न्यू ब्लॉग. तर आज आम्ही आलो आहोत बाहेर. आता तर ना आपण ते दुसऱ्या मध्ये जायचे ज्ञानेश्वर महाराजांच्या. तर आता नॉन झालं माझ्या मम्मीनं मी आज म्हणजे अशा डिझाईनवर सेम वाटते आमचं. आता आम्ही रोडवर चाललो आहेत आणि पाय चाललो आहे आणि बाजूला काही स्टॉक्स आहेत आणि हे बघा ते मंदिर दिसते का, तिथे जाणार आहेत आपण. तेव्हा माझ्या बहिणीनं व्हाईट फ्रॉक घातलेला आहे आणि मग आता आपण चाललेलो आहेत. तर मित्रांनो, आता आपण या गुह्या रूममधनं जात आहोत. म्हणजे ह्याचं मला नाव बोलता येत नाही आहे. गुह्यारी मार्ग म्हणजे रस्त्याच्या खालून असतो, वरतून उड्डाण पुढे आणि खालून जायचं. म्हणजे वर रस्ता असं आपण इथनं खाल्ला जाणार आहे. बघा किती असं जरा एकदम माझ्या बहीण चार्जिंग पुढं बघू शकता. तर मित्रांनो, आता आपण थोडंसं पुढं आलं तेव्हा तर थोडंसं जरा हे खोल आहे. तेव्हा फ्रेंड्स आता आपण वर साधनवर रस्ता आला आणि मी फर्स्ट टाईम आला ह्याच्यातून. मला खूप असं आपण फायनली आपण मग तिकडच्या साईडमध्ये चेक करतो आणि आता आपण इकडं पोहोचलो आहे. म्हणजे मला माहीत नव्हतं पहिले. मलाही नव्हतं माहिती. बघा पहिले लोक काय करायचे, तिथनं असे उड्या मारून मग अशी यायचे. आणि पहिले हे पण नव्हतं, डायरेक्ट हे होतं खालचं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे की आता तर ना त्याने लग्नच काढलं आहे. हे खाल्लं आपण तिथलं गुहेरीवरून आलतो आणि डायरेक्ट इकडनंच निघालो. ते निघाल्यावर अक्षरशः वाटलं मला. तर मित्रांनो, आत्ता आपण आलो आहोत मंदिरापाशी आहोत. तर आपण बघू शकता श्री ज्ञानेश्वर महाराज मंदिर. बघा आता आपण एंट्री करत आहोत. बघा इथं गणपती बाप्पाची मूर्ती आहे. आता आपण चपला काढतो. म्हणजे मी आणि माझ्या मम्मीने शूज घातलं. चला आपण आता गणपती आता माझी बहीण पाय पडणार. आणि हा रस्ता खूप असा म्हणजे छोटासाच आहे. त्याच्यावर जाता येतं 2-3 जण एकत्र जाऊ शकत वर. आणि इथं हनुमानची मूर्ती, हनुमानची एक मूर्ती आहे. आणि इकडे एक असं छोटंसं गार्डन आहे. आणि खाली पण एकदम खाली तर काय म्हणतात खूपच मोठं आहे अजूनच. आणि हवा तर काय माझी छोटीशी बहीण गडगड बहीण, छोटीशी गडगड बहीण. आणि आता आपण जात आहोत मध्ये. चला मग बघा आता आपण आतमध्ये एंट्री करत आहोत. तर आपण चालू आहे. पहिल्या नंबरला इथे कासवाला आहे आपल्या. थोडं कीर्तन चालू आहे आता इथं. आता मम्मीला घंटी वाजून मी विसरूनच गेले घंटी वाजवायची. हा ना माझी बहीण. चल म्हणून पुढं पापा, चल ना पप्पाकडे जा, पप्पाकडे जा. नॉर्मल पापा चल, नॉर्मल पापा चल. चला आता राधा ती चालते आहे. आता मम्मीला शोधावं लागेल. हा बघा इथं माझी मम्मी. बघा पाया पडली माऊलींची आहे. बघा इथे माऊलीची मूर्ती. बघा इथं महादेव आहे. चला आतमध्ये. मित्रांनो, आता आपण मला चालू आहे. आपण तुम्ही बघू शकता की बघा इथं माऊली, मागं विठ्ठल आणि रुक्माईची मूर्ती.
आणि पुढे मारून बघता ना फेरा मारायला गेले मी मगाच मारून टाकलं पुन्हा आपण भेटू थोड्या वेळाने. तर मित्रांनो आता आपण दर्शन घेऊन निघालो आहोत म्हणजे अजून मंदिरातच आहे. मित्रांनो त्या मूर्त्या आहेत. आता आपण त्या मूर्त्यांकडे जाणार आहोत पण काय वेळानंतर. बघा माझी मम्मी आणि माझी बहीण बघा माझी बहीण छोटी. तर मित्रांनो आता आपण काय वेळानंतर भेटू सेकंड ब्लॉगला. बाय.